नमस्कार मैत्रिणींनो, मी धनश्री फॅशन डिझायनरमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. मैत्रिणींनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण 34 साईज प्रिन्सेस कट ब्लाऊजचं परफेक्ट कटिंग पाहिलेलं आहे. आता हेच मेजरमेंट वापरून आपल्याला बोटनिकचं म्हणजे याच मापाचं बोटनिकचं कटिंग करायचं आहे. तर ते कसं म्हणजे क्रमशः छाती घेरमध्ये लुजिंग किती सोडायचं, शोल्डर किती घ्यायचा, मुंडा किती घ्यायचा, गळारुंदी किती घ्यायचं, हे मी या व्हिडिओमध्ये सविस्तर सांगणार आहे. तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा, जेणेकरून ज्या छोट्या छोट्या गोष्टी असतात त्या तुमच्या लक्षात येतील. म्हणजे आपला जो नॉर्मल ब्लाऊज असतो, ओपन गळ्याचा जो ब्लाऊज असतो, त्याला शोल्डर, गळारुंदी आणि मुंडा हा कमी असतो, आणि जो आपला बोटनेक गळा असू द्या किंवा कॉलरचा गळा असू द्या किंवा बंद गळा असू द्या, त्याला शोल्डर जास्त असतं, मुंडा जास्त असतो आणि गळारुंदी जास्त असतं. तर ते कसं हेच या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. आता बघा, मागच्या व्हिडिओमध्ये जे आपण कटिंग केलं म्हणजे 34 साईजचं कटिंग केलं, तेच आता बोटनेकचं कटिंग करायचं आहे. तर छाती घेरमध्ये आपल्याला थोडासा बदल करावा लागणार आहे. छाती घेरमध्ये अर्धा इंच लुजिंग ठेवायचं, म्हणजे आपल्याला इथे छाती घेर हा 9 इंच ठेवावा लागणार आहे. 9 इंच प्लस 2 इंच असं 11 इंच होणार आहे इथं छाती घडी. पूर्ण उंची तेवढीच ठेवायची, 14 प्लस 1 इंच. छाती घेर इथे 9 इंच प्लस 2 इंच शिलाई मार्जिन असं 11 इंच. कंबर घेर सध्या तेवढाच. शोल्डर इथे आपल्याला 7.5 घ्यावं लागणार आहे. म्हणजे या केसमध्ये काय करायचं, शोल्डर जेवढं आहे तेवढं घ्यायचं आहे. म्हणजे अंगावरती तुम्ही जर मेजरमेंट घेतलं, जर समजा 15 इंच भरलं तर ते त्याचे निम्म करायचं. कितीही भरू द्या तुमचं शोल्डर, त्याच्या निम्मे करायचं. आता या कस्टमरचं 15 इंच भरलेलं आहे, तर त्याच्या निम्म केलं तर 7.5 इथे आपल्याला शोल्डर मिळालेला आहे. मुंडासुद्धा आपल्याला 7.5च घ्यायचा आहे. गळारुंदी 4 घ्यायचा आहे. पुढचा गळा 4 प्लस अर्धा इंच असं 4.5 घ्यायचा आहे. मागचा गळासुद्धा 4.5 इंचच घ्यायचा आहे. आणि परत खाली इथे डबल गळा घ्यायचा आहे. तो आता मी इथे कपड्यावरती डायरेक्ट तुम्हाला दाखवेल. तर आता बघा, आता हीच मापे आपण कपड्यावर टाकून बघूया. बाहीचं कटिंग आपण मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलेलंच आहे. 11 इंचाची बाही आहे. आता आपल्याला पाठीमागचा भाग अगोदर काढून घ्यावा लागेल. त्यासाठी बघा, इथे कपडा एकसारखा आहे का, म्हणजे सरळ आहे का ते बघायचं आहे. नसेल तर तो सरळ करून घ्यायचा आहे. त्यावरतीच पूर्ण उंची टाकायची आहे. पूर्ण उंची आहे 14 इंच प्लस 1 इंच, असं 15 इंचावरती मार्किंग करायचं. इथे 15 इंचावरती मार्किंग केलेलं आहे. आणि हा मागचा भाग आहे म्हणून हा बंद बाजूकडून घ्यायचा आहे. म्हणजे बंद बाजू इकडे आपल्याकडे करायची आहे आणि त्यावरतीच आपल्याला पूर्ण उंची टाकायची आहे. पूर्ण उंची आहे 15 इंच. त्यावरती अशी आडवी लाईन आखायची आहे आणि त्यावरतीच आपल्याला शोल्डर टाकायचं आहे. तर बघा, आता बोटनेक असल्यामुळे आपल्याला शोल्डर 7.5 इंच घ्यायचं आहे. बघा, तुमच्या हे लक्षात आलेच असेल की एकाच क्लायंटचे ब्लाऊज आहेत. फक्त ओपन गळा जर असेल तर शोल्डर, मुंडा आणि गळारुंदी यामध्ये थोडेसे बदल असतात. आता मागच्या व्हिडिओमध्ये आपण याच क्लायंटचा 34 साईजचा ब्लाऊजचं कटिंग पाहिलेलं आहे. आणि या व्हिडिओमध्ये आपल्याला बोटनेक ब्लाऊजचं कटिंग करायचं आहे. तर आता 34 साईज होती तर आपण 34 साईज होती तर इथे आता आपल्याला 34चा चौथा भाग हा 8.5 झाला आणि त्यामध्ये अर्धा इंच ॲड करायचा आहे. म्हणजे आपल्याला इथे छाती घडी 9 इंच घ्यायची आहे. शोल्डर 7.5, मुंडा 7.5. इथे 7.5 इंचावरतीच मार्किंग करायची. आडवी लाईन आखायची आहे आणि त्यावरती छाती घेर टाकायचा आहे. आता छाती घेर इथे आपल्याला 9 इंच घ्यायचा आहे. 9 इंच प्लस 2 इंच शिलाई मार्जिन. आता बघा, इथे मागच्या मुंड्याला आकार द्यायचा आहे. तर मागच्या मुंड्याचा आकार इथे फक्त अर्धा इंचावरती द्यायचा आणि मागच्या मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा. गळारुंदी 4 इंच घ्यायची आणि इथे अर्धा इंच शोल्डर उतार द्यायचा.
इथे मागच्या गळ्याची उंची 4 इंच घ्यायची. हा चौकोन आखून घ्यायचा आणि इथे असा बोटनेकचा आकार द्यायचा. आणि इथे खाली सुद्धा आपल्याला एक ड्रॉपचा शेप द्यायचा आहे. तर ड्रॉप शेपचा आकार देण्यासाठी खाली बघा 7 इंच घेतलं. गळा रुंदी तेवढीच ठेवायची, वर जेवढी आहे 4 इंच तेवढी. आणि हा चौकोन आखून घ्यायचा आणि याचा मध्य करायचा. आणि बघा इथे आतमध्ये ड्रॉप शेपचा आकार व्यवस्थित येण्यासाठी काय करायचं, इथे 1.25 इंचावरती मार्किंग करायची आणि ड्रॉपचा शेप द्यायचा. आता इथे तुम्ही थोडंफार म्हणजे असं ब्रॉड किंवा थोडंसं आतून तुमच्या इच्छेनुसार इथे शेप देऊ शकता. आता हा भाग जसा आहे तसा आपल्याला कट करून घ्यायचा. इथे गळा लगेच कट करायचा नाही. मैत्रिणींनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवरती अजूनही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यानंतर पुढील बेल आयकॉन ऑलवर क्लिक करा, जेणेकरून आपले नवनवीन व्हिडिओ आले की तुमच्यापर्यंत ते लवकरात लवकर पोहोचतील. बघा आता हा मागचा भाग जो आहे तो जसा आहे तसा परत आखून घ्यायचा. इथे 4 इंचावरती मार्किंग करायची गळा रुंदीची. हे बघा जसा आहे तसा आखून घेतला. त्यानंतर आता इथे पुढील मुंडा आणि पुढील गळा टाकायचा आहे. तर पुढील गळा आहे तयार 4 इंच प्लस अर्धा इंच असं 4.5 इंचावरती मार्किंग करायचं. चौकोन आखून घ्यायचा आणि गळ्याला असं शेप द्यायचा. आता इथे मुंडा. आता मुंड्याला आकार देताना बघा आतमध्ये जायचा अर्ध्या इंचानी आणि असा व्यवस्थित शेप द्यायचा. हा झाला पुढील मुंडा. मागच्या मुंड्यावरती असं काट मारून टाकायची. पुढील गळा झाला, पुढील मुंडा झाला. आता पुढील भागामध्ये अजून 1 इंचाने वाढवायचं, म्हणून असं खालच्या बाजूला लाईन आखायची. बाकी सेम प्रोसेस आहे. तर बघा आडवा टक्स हा 4.25 इंचावरती घ्यायचा, उभा टक्स हा 5 इंचावरती घ्यायचा. इकडे 1.5 इंच घ्यायचं, उंचीला 2 इंच घ्यायचं आणि हा जो आकार आहे तो इथे जुळवायचा. आणि हा प्रिन्सेस कटचा जो आकार आहे तो इथे मुंड्यामध्ये जोडायचा. असं जसं व्यवस्थित वाटेल आपल्याला आकार तसा तो इथे मुंड्यामध्ये जुळवून टाकायचा. आणि क्रॉस म्हणजे ही हुकलूक पट्टी अशी इकडल्या बाजूला जास्त होऊ नये किंवा हुकलूक पट्टीची ही उंची वाढू नये, त्यासाठी असं क्रॉस जोडून घ्यायचं. या बाजूला सुद्धा फिटिंग करताना बघा नेहमी प्रॉब्लेम येतो, मागची बाजू आणि पुढची बाजू मॅच होत नाही. कारण इथे पुढील भागामध्ये आपण अजून 1 इंच वाढवलेला आहे आणि इथे क्रॉसपट्टी वगैरे काहीच नाही. क्रॉसपट्टी जर असेल तर असं क्रॉस जोडायची गरज लागत नाही, कारण ते शिलाईमध्ये 1 इंच ते ॲड होऊन जातं. परंतु आता इथे क्रॉसपट्टी वगैरे काही नाही आहे, त्यामुळे आपल्याला हे इथं असं क्रॉस कट करणं गरजेचं आहे. आणि बघा हे जे अंतर कट होणार आहे ते इकडे वाढवून घ्यायचं 1.5 इंच आणि इथे शिलाईमध्ये जे 1.5 इंच जाणार आहे ते इथं अर्धा इंच वाढवून घ्यायचं. म्हणजे फिटिंगला ब्लाऊज हा अगदी परफेक्ट येतो, कुठेही कमी जास्त होत नाही. हे बघा अशा पद्धतीने इथे असं जोडून घेतलं आणि आता हे जसं आहे तसं आपल्याला कट करून घ्यायचं आहे. आता बघा या कटिंगचे ब्लाऊज तयार झाल्यानंतर त्या ब्लाऊजचा मी शॉर्ट्स व्हिडिओ बनवेल, म्हणजे तुम्हाला या कटिंगचे ब्लाऊजही कसे झाले ते तुम्हाला कळेल.
साध्या ब्लाऊजमध्ये आणि बोटनेक ब्लाऊजमध्ये कोणता फरक असतो, म्हणजे मेजरमेंट घेण्यामध्ये काय काय चेंजेस घ्यावे लागतात, करावे लागतात, हे तुम्हाला या व्हिडिओमध्ये समजलेलंच असेल. बघा, अशा पद्धतीने इथे आपलं हे प्रिन्सेस कटचं बोटनेकचं कटिंग झालेलं आहे. आणि आता हा पाठीमागचा गळा आपण कट करून पाहूया. इथे तुम्ही नॉट लावू शकता किंवा एखादं छानसं असं बटन वगैरे लावू शकता. आता इथे आपल्याला बटनच लावायचं आहे. इथे एक बटन लावायचं आहे. अशा पद्धतीने इथे आपलं 34 साईजचं बोटनेक ब्लाऊजचं परफेक्ट कटिंग झालेलं आहे. हा पाठीमागचा भाग आहे, हा फ्रंट साईड, हा प्रिन्सेस कटचा साईड भाग आणि ही स्लीव्जवरती सुद्धा आपण सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे. एका स्लीव्ज कटिंगवरून अनेक स्लीव्ज कटिंग कसे करायचे, परफेक्ट स्लीव्ज कसे करायचे ते या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे, मागच्या व्हिडिओमध्ये. त्या व्हिडिओची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. तोही व्हिडिओ तुम्ही तिथे जाऊन पाहू शकता. चला तर मग आता आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. आवडला असेल तर नक्कीच एक लाईक, कमेंट आणि इतरांना शेअर करायला विसरू नका. आणि इथपर्यंत येऊन, वेळात वेळ काढून इथपर्यंत येऊन पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद.